पाया पडून काय होत नसतं, म्हणून म्हटलं येऊ दे. त्याचा जिगरभाव तुम्ही वापरून घेतला. पण ह्या सगळ्यामध्ये जय भाऊंचं आपल्याला लय आवडतं. आपली बुलेट कुठं चाक रुतत नाही, काय नाही, डगडग 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 करत यायचं, निवांत बॉडी बिडी दाखवायची, फायटिंग करायची, मजा आहे सगळी. माझ्या मित्राला परवा मी सांगत होतो, तो मला म्हणला एका मालिकेमध्ये 2 बॉडी बिल्डर हिरो, एवढे बॉडी बिल्डर हिरो, त्यांच्यामध्ये प्रॉब्लेम होतो. म्हणतो तुला काय प्रॉब्लेम होतो? म्हणजे नाही, तो राया आला पंढरपुरात की सगळ्या कोंबड्या सैरा वगैरे पळायला लागतात. मी व्हेजिटेरियन आहे, पण असं झालं का? अंड पण नाही का? अंड पण नाही का? मी तेच म्हणलं की बाबा रायाची बॉडी जर अशी झाली असं तुला वाटत असेल तर मग जयची बॉडी कशाने झाली? तर तो म्हणला दुधानी. लोक पसरवतात, काय काय बोलतात बाबा आपल्याला काय माहित नाही. मोठे मोठे लोक, तुम्ही आता स्टार लोक, तुमच्याविषयी गावातले लोक काय काय बोलत असतात नाही का? बोलण्यावर आठवत जायला मी काय बोलतोय, आज तुम्हाला सगळ्यांना बोलतं करायला मी तर बोलवले. मी बोलायला लागलो तर हे म्हणतील हा कोण बोलतोय, काय बोलतोय, कधीचा काय कायच्या चेहऱ्यावर दिसतोय प्रश्न. पण तुला माहितीये का, तू मगाशी बोलला माझी दुधाने बनली बॉडी, ती हे उलट आहे. उलट आहे ना, विशालची दुधाने बनेल आणि माझी तुम्ही एकत्र करू नका. कारण काय होतंय ना, कोंबड्या पडायला लागले की वाटते तुझ्यामुळे घाबरून पडतंय आणि ह्यो दुधानी बॉडी बनवतोय असं वाटतंय. तसं नाही आहे, तो व्हेजिटेरियन नाही, हा अंडी खातोय. कधी त्याच्या बर्थडेला बिड्डेला काय तुम्हाला द्यावाचं वाटलं, अंड्याचा ट्रे द्या. तर आता आपण त्यांना बोलतो करूया, त्यांना प्रश्न विचारूया. नीनाताई, आज अनेक वर्षांनी तुम्ही स्टार प्रवाहावरती पुन्हा एकदा येत आहे. हा, इतकी सुंदर भूमिका, हा मंजिरीच्या आईची भूमिका तुम्ही, उमाची भूमिका तुम्ही निभावताय. काय इतक्या सुंदर दिसतंय राव. मला खरंच या भूमिकेविषयी अजून काय सांगाल तुम्ही? काय सांगू आता, तुम्ही सगळंच बोललात. सुंदर दिसताय हो तुम्ही, मला भूमिकेविषयी जाणून घ्यायचं आहे. सुंदर दिसते तर ते धन्यवाद खूपच. नाही, खूप सुंदर भूमिका आहे आणि सुंदर हे मालिका आहे. त्याची गोष्ट मला अतिशय आवडली आणि प्रत्येक व्यक्तिरेखा जी आहे ती अशी वेगळी आहे प्रत्येक. आणि ही स्टार कास्ट बघावं म्हणजे मज्जाच मज्जा आहे. पंटर लोक तर ह्या कारणासाठी मी ही मालिका घेतली. वा वा वा, जबरदस्त. आणि दुसरं म्हणजे स्टार प्रवाहावरती मी, म्हणजे माझी शेवटची मालिका देव्यानी, इतकी वर्ष झाली मालिका करून. त्याच्यामुळे पुन्हा आठवण येत होती स्टार प्रवाहाची आणि योगायोग आला. दमदार एंट्री झाली की पुनरागमन होतं असं हो काय की नाही. मंजिरी, तू स्टार प्रवाहासाठी परिवाराची तू सदस्य आहेतच, तुझा स्वाभिमान आम्ही सगळ्यांनी बघितलं आहे की नाही. तर ह्या मालिकेत मात्र एकदम वेगळ्या रूपात, वेगळ्या ढंगात बघायला मिळते. फार बैलगाड्यांची शर्यत खेळलीच राव तू. अशी पहिलीच वेळ असेल ना तुझी? पहिलीच आहे, खरंच पहिली आहे. आजपर्यंत बैलगाडा फक्त बघितला होता, बैलगाड्यात बसले पण नव्हते मी कधी. आणि आता तर म्हणजे डायरेक्ट शर्यत. काय तो अनुभव काय होता? तुम्ही पंढरपुरात शूटिंग केलं बैलगाड्याच्या शर्यतीचं, काय अनुभव होता, काय सांगतील? अविस्मरणीय अनुभव होता मी म्हणेन. आयुष्यभर मला तो पुरणार आहे. मी तो असा रमवून ठेवणार आहे माझ्यासोबत. मी जसं म्हटलं की माझ्यासाठी पहिलीच वेळ होती की मी बैलगाडा बघत होते, त्यात बसत होते. आणि बैलगाड्यात बसणं वेगळं, चालवणं वेगळं आणि ती शर्यतीत पळवणं तर अजूनच वेगळं. आणि माझे जे बैल होते, बापरे, ते म्हणजे माझ्या उंचीच्या वर होते ते. तर त्यांच्या ताकदी पुढे मला तिथे उभं राहायचं होतं. माझी सगळी शिकण्यापासूनची तयारी होती. पंढरपुरात गेलो तेव्हा पहिले 2 दिवस तर आमची रिहर्सल सुरू होती बैलांसोबत वगैरे. पण मला विशालने खूप मदत केली ह्यात, कारण त्याने मला काही काही अशा पॉइंट सांगितले की ठीक आहे, तू ते चालवतेस, तू टेक्निक शिकतेस, या सगळ्या गोष्टी आहेत, पण तू बैलांना समजून घे. आणि ती बैल खरंच म्हणजे बैलगाड्याच्या इथून ते अशी बैल अशी करून मागे पडून बघायची. कुठलाही बैल असंच बघणार, अशी जर मालकी नसेल की नाही. यांनी खूप मदत केली माझी. यांनी बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या. आणि अर्थात बैलगाडा चालवणं ही फक्त एकाची नाही तर त्या 2 बैलांची आणि त्या मालकाची, अशी तिघांची जर ती जोडी जुळून आली तर ती शर्यत जिंकू शकतो. वा वा, तुम्ही शर्यत सुरू तर केली आणि तुम्ही ती जिंकणार याचा आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे. थँक्यू. नाना, मला तुम्हाला विचारायचं, एवढी गोड धडकेबाज दमदार तुमची लेक आहे, तुमच्या लेकीच्या नातेविषयी काय सांगाल? अतिशय गोड अशी माझी मुलगी, जितकी प्रेमळ आहे तितकीच हुशार पण आहे आणि ती तितकीच धैर्याची पण आहे. म्हणजे आता मालिका जेव्हा टीव्हीवरती दिसेल त्यावेळेला लोकांना दिसेलच की ज्या वेळेला राया काही आमच्या घरामध्ये बळजबरी करून घुसण्याचा प्रयत्न करतो किंवा काही,
त्यावेळेला ती त्याला कशा प्रकारे अडवते, एक मुलगी असून सुद्धा तिच्यामध्ये जे काही धैर्य आहे ते सुद्धा वाखाणण्यासारखे, म्हणजे फक्त गोडच आहे असं नाही, हे पण गुण तिच्यामध्ये खूप आहेत. वा वा, एक नंबर. राया, मला तुला विचारायचंय, हा रोल आपल्याला मिळावा ह्यासाठी तू जन्म घेतलास का ह्या रोलनी तुझ्यासाठी जन्म घेतला? एवढं परफेक्ट कसं काय कास्टिंग, म्हणजे काय वाटतं तुला या भूमिकेबद्दल? आपण म्हणतो ना डेस्टिनी, किंवा मी मानतो या गोष्टी की ऑलरेडी गोष्टी लिहून ठेवलेल्या असतात. मी गेली 2 वर्ष मालिका केली नाही, एका फिल्मसाठी असा लुक केला, त्यानंतर ती फिल्म 90% शूट झालं, परत दुसऱ्या एका फिल्मसाठी मी थांबलो 1 वर्ष, आणि काय करायचं आता, पुढच्या गोष्टी चालल्या होत्या, आणि त्याच वेळी आपण म्हणतो ना की चालत राहायचं, बरोबर चालत राहा, तुम्हाला बरोबर देव त्याने लिहून ठेवलेल्या गोष्टी तुम्हाला मिळणार. तर मला वाटतं स्टार प्रमाणे आणि संदीप सरांनी सोल प्रोडक्शनने ते गोष्ट लिहून ठेवली होती, मला फक्त तिथेपर्यंत पोहोचणं गरजेचं होतं, आणि ते जुळून आलं. आणि हा लुक, ही बॉडी, ही दाढी, हे केस, हे सगळंच जुळून आलं. आणि त्यात बघा ना, म्हणजे योगायोग कसा, मी माऊलींना एवढं मानतो, आणि मालिका पण आमची पंढरपुराशी निगडीत, विठुरायाशी निगडीत, आणि विठुरायामधला राया, सो म्हणजे आयुष्यात मी केलाच नशिबो नाही, या सगळ्या गोष्टी मला मिळाल्या. जय, स्टार प्रवाहाबरोबर तू पहिली मालिका करतोयस, इतकी वर्ष काय गोखले ब्रिज बनायची वाट बघत होता? नाही, पण डेफिनेटली इट इज खूप अनबिलिव्हेबल एक्सपिरियन्स आहे प्रवाहासोबत. माझं पहिलाच, जसं तू आता बोललास की पहिलीच मालिका, आणि इनफॅक्ट माझी पहिली मालिका आहे माझ्या लाईफ मधली. मी याच्या अगोदर म्हणजे सिनेमा 2 केले आणि रियालिटी शोज करत होतो, पण खूप अनबिलिव्हेबल एक्सपिरियन्स आहे. बिकॉज आपण जेव्हा म्हणतो की सगळेजण वावा करतायत प्रोमोची, सगळेजण वावा करतात कास्टिंगची, बिकॉज कुठेही 1% कॉम्प्रोमाइज नाही केलाय इन टर्म्स ऑफ प्रोमोज म्हणा. आपण जसं एक बिग बजेट साऊथ इंडियन फिल्मचा असं वाटतं की प्रोमो हे काय म्हणतात ट्रेलर बघतो तसं ते बनवलेलं आहे. सो आणि एंड प्रोडक्ट जेव्हा चांगलं होतं तेव्हा सगळेच जण त्याचं हे क्रेडिट घेतात, बरोबर. पण मी बोलतोय की 100% क्रेडिट गोज टू स्टार प्रवाह. जबरदस्त. पण तू म्हणलास की नाही, आता बिग बजेट साऊथ इंडियन सिनेमा बघून म्हणतील येड लागलं प्रेमाची सारखी यांनी पिक्चर बनवलं. मराठी काय सगळे आपापल्या कार घेऊन घरी गेल्यानंतर मुलुकमय दंगा वाजवायला बोलवणार का शशिकलाला? शशिकला ताई अतिशय नाही, स्टार प्रवाहाला दमदार खलनायकांचा इतिहास आहे. त्या दमदारच्या दमदार खलनायिका म्हणजे शशिकला. अतिशय ताई, सॉरी जरा ते काय झालं, तुमच्या प्रोमो मध्ये बघून गळपटलो मी, म्हणून जरा विसरलो. पण तुम्ही पुढं तुम्ही आधी बसून घे, माझ्या बाजूला उभं राहायला की नाही, मला जरा दडपण यायला लागलं. बसा, बसल्या, जबरदस्त. अतिशय ताई बसल्या, आपल्या शशिकला ताई बसल्या. प्रोमो मध्ये तुम्ही इतक्या वागता, काय कचऱ्या पिक्चर तुम्ही मोठा बिटा काढायला लावल्या, हा एवढं सोन्याने मडलेलं तुम्ही, इथं श आता श, हा येस तुम्ही, आणि गळ्यातला जो श आहे काय, त्याच्या मागचं काय गणित काय नेमकं? शशिकला सोन्याने म्हणायला आवडतं. तिचा नवरा फॉरेन मध्ये आहे, त्यामुळे तिच्याकडे तिच्या जबाबदारी तशी बघायला गेलं तर कसलीच नाही. त्यामुळे तिला सतत असं वाटतं की माझ्याकडे पैसा आहे तर मग नमत कसं नाही समोरचे, पैशाला घाबरत कसे नाही. त्यामुळे तिचं जागोजागी शशिकला असणं ती ठळकपणे दाखवायचा प्रयत्न करते. आणि आता हा श येण्यामागचं कारण सांगते. आमचे जे प्रोड्युसर आहेत संदीप सिकंजी, तर त्यांच्या हातात आमची पहिली जेव्हा मीटिंग होती, सगळे आम्ही कलाकार होतो, आणि तेव्हा त्यांच्या हातामध्ये स होता, संदीपचा स. आणि ते बघून मला असं वाटलं की इकडेच लक्ष जात होतं सारखं. तर मला असं वाटलं की हे खूप वर्क होईल. शशिकला तिचं वागणं, तिचं असणं अंडरलाईन करण्यासाठी काय करता येईल, तर तो श असणं गरजेचं आहे. सो हा श अंगठी म्हणून पण मिळाला, आणि गळ्यात पण तो घालता आला. आणि थँक्स टू संदीपजी आणि स्टार प्रवाह की त्यांनी ते लगेच अरे हो हे चांगलं आहे किंवा हे असं करता येईल असं म्हणून शशिकलाला अंडरलाईन करण्यासाठी हातभार लावला. नाही, तो श फक्त शशिकलाच नाही, मला असं वाटतं तो 100 नंबरी अभिनयाचा पण श तोच आहे. कारण की तुमच्या इतक्या भूमिका आम्ही बघितल्या, इतक्या एन्जॉय केल्या. ह्या भूमिकेत एक वेगळं रूप बघायला मिळतंय. काय सांगाल या भूमिकेविषयी?
अत्यंत कावेबाज, कपटी आणि आतल्या गाठीची. ती काय वागणार, काय रिॲक्ट होणार, काय समोरच्याला कसं काय विचार करायला लागेल आणि ती काय करत असेल ह्याचा काहीच आपल्याला अंदाज बांधता येत नाही. पाताळ यंत्री आहे ती आणि स्वतःला फक्त आणि फक्त स्वतःला ती महत्व देते, बाकी कशालाच नाही. आणि सगळं हडपायचं. म्हणजे कधी कधी तो असतं ना की कितीही पैसा असला तरी मन भरत नाही. मन नाही भरलं की पोट भरत नसतं. त्यामुळे ते मन भरत नसल्यामुळे ती जे मिळेल फुकट ते सगळं पौष्टिक आहे आणि तशी ती आहे. वा वा, जबरदस्त. दमदार मालिका आपण का म्हणतो, कारण एवढे दमदार अभिनेते, एवढे दमदार कलाकार एका मालिकेत एवढ्या मोठ्या महाराष्ट्राच्या नंबर 1 चॅनल स्टार प्रवाहावरती येत आहेत आज रात्री 10 वाजल्यापासून. आणि ही दमदार मालिका, यातले दमदार प्रोमोज, ह्या सगळ्यामध्ये या सगळ्याला हायलाइट करणारी एक गोष्ट जी आहे ना, ती म्हणजे या मालिकेचं म्युझिक. कसलं दमदार आहे, गाणं ऐकूनच असं जोश भरतोय अंगामध्ये. मी काय म्हणतो, आता तुम्ही सगळे व्हिडिओ शूट करताच आहात है ना, तर थोडं सहभागी पण होऊया का. या गाण्याची ना एक हुक स्टेप आहे ना, पूजा विरारी आपल्याकडे एक उत्तम डान्सर आहे, तर आपल्याला ती हुक स्टेप करून दाखवेल. माझी अशी इच्छा आहे, आमच्या पंढरपूरचे लोक पण खुश होतील. तुम्ही सगळ्यांनी जर ती हुक स्टेप केली ना, पूजा विरारी एकदा सगळ्यांना दाखव, आपण सगळ्यांनी ती हुक स्टेप करूया. मला माहिती आहे तुम्ही आता होते धिंगाण्याच्या सेटवरती मी सगळ्यांना धिंगाणा घालताना बघितले.